नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुशीला इंद्रायणीकडे आतोबांनी दिलेले पैसे मागायला लागते. तेव्हा इंदू आश्चर्याने सुशीलाला म्हणते की आत्या, म्हणजे आतोबांनी पाठवलेले पैसे तू घेतले नाहीस? यावर सुशीला म्हणते की आता घेतले नाहीत म्हणून तर तुला मागते ना. यावर इंदू सांगते की अगं, मी विठुरायासमोर ठेवले होते, तिथे नाही आहेत, तुझ्याकडे नाही आहेत, मग कुठे गेले पैसे? तेव्हा करिश्मा खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की म्हणजे मोठ्या बाई, फादरने पाठवलेले पैसे तुम्ही चुलीत? तेव्हा इंदू खूप शॉक होऊन करिश्मा आणि मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता सुशीलासुद्धा आश्चर्याने विचारते की काय, पैसे चुलीत? तेव्हा मोठ्या बाई करिश्मावर ओरडत म्हणतात की काही काय बोलतेस तू, मी कशाला टाकीन चुलीत? तेव्हा करिश्मा मोठ्या बाईंजवळ येते आणि म्हणते की मोठ्या बाई, तुम्ही मस्करी करताय ना माझी, खोटं बोलताय ना, तुम्ही फक्त पाकिटच जाळले ना, पैसे आहेत ना तुमच्याकडे? तेव्हा मोठ्या बाई सांगतात की पैसे, पण तेव्हा करिश्मा खूपच घाबरते. तर इकडे सुशीलासुद्धा खूपच घाबरलेली असते आणि त्या दोघींनाही शांत बसायला सांगते आणि म्हणते की मोठ्या बाई, तुम्ही यांनी दुबईवरून पाठवलेले पैसे चुलीत टाकले? तेव्हा मोठ्या बाई सुशीलाला म्हणतात की बाई, मी काय तुझे पैसे जाळलेले नाही आहेत बघ. आणि त्या करिश्माकडे हात करत म्हणतात की ही माझ्याकडे आली, हिने मला दिले पैसे आणि म्हणाली की हे घ्या पैसे, इंदूचे आहेत, जाळून टाका. तेव्हा मी जाळले. तेव्हा करिश्मा मोठ्या बाईंना म्हणते की अहो, मी जाळं कुठे म्हणाले मोठ्या बाई, ठेवायचे नऊ पैसे तुमच्याकडे, असं कशाला करायचं? तेव्हा मोठ्या बाई रागात म्हणतात की मी कशाला घेऊ गं तुझे पैसे, माझ्याकडे काही कमी पैसे आहेत का? खूप पैसे आहेत माझ्याकडे, मला काही गरज नाही आहे त्या पैशांची. हिने मला सांगितलं की जाळून टाका म्हणून मी जाळले, मला त्यावेळेस काही सुचलं नाही आणि जे सुचलं ते मी केलं. तेव्हा सुशीला टेन्शनमध्ये येत मोठ्या बाईंना म्हणायला लागते की अहो, असे कसे जाळले? तेव्हा करिश्मा घाबरत मोठ्या बाईंना शांत बसायला सांगते. तेव्हा मोठ्या बाई जोरात करिश्माला म्हणतात की एवढी घाबरत होतीस तर कशाला करायचे असल्याच उद्योग? आणि त्या सुशीलाला म्हणतात की हे बघ सुशीले, मी काय तुझे पैसे घेतले नाहीत बघ, तिने मला सांगितलं की ते इंदूचे पैसे आहेत म्हणून मी ते जाळले आणि परत माझ्याकडे पैसे मागायला यायचं नाही, मी नाही देणार तुम्हाला पैसे, आधीच सांगून ठेवते. इंदू मात्र खूपच शॉक होऊन त्यांच्याकडे बघत असते. आता मोठ्या बाई सुशीलाला म्हणतात की ती करिश्मा आहे ना, तिला आवर जरा, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता सुशीला खूपच रागाने करिश्माकडे बघायला लागते आणि तिला म्हणते की करिश्मे. तेव्हा करिश्मा घाबरून सुशीलाकडे न बघता दुसरीकडे बघायला लागते. तेव्हा सुशीला रागाने करिश्माला म्हणते की इकडे बघ. तेव्हा करिश्मा घाबरतच सुशीलाकडे बघायला लागते. आता सुशीला करिश्माला विचारते की तू मोठ्या बाईंना पैसे दिले? तेव्हा करिश्मा घाबरत सांगायला लागते की ते चुकून इंदीचे समजून दिले. तेव्हा सुशीला आश्चर्याने विचारते की म्हणजे मोठ्या बाईंनी दुबईचे पैसे चुलीत जाळले? तेव्हा करिश्मा म्हणते की ते चुकून इंदीचे म्हणून. तेव्हा सुशीला खूपच रागात करिश्माला म्हणते की काय गं, ते आपले पैसे होते, इंदीचे नाही. तेव्हा करिश्मा म्हणायला लागते की माहिती नव्हतं गं मला. यावर सुशीला रागातच करिश्माजवळ जात म्हणायला लागते की माहिती नव्हतं तर दिले कशाला? तेव्हा करिश्मा इकडे तिकडे पळायला लागते आणि सुशीला तिच्या पाठी पळायला लागते आणि म्हणते की चुकून झालं, थांब, आता असं करते, त्या जळालेल्या पैशांवर पाणी तापव आणि माझ्या नावाने आंघोळ कर. आणि करिश्माला पकडत म्हणायला लागते की माहिती नव्हतं तर कशाला घेतलेस ते, आणि तुझ्या अशा वागण्याने ना एक दिवस कटोरी घेऊन त्या मंदिराच्या बाहेर भीक मागत बसावं लागेल मला, असं म्हणून ती करिश्माला मारायला लागते. आता इंदू हे सर्व बघून खूपच वैतागलेली असते आणि ती डोक्याला हात लावून उभी राहते. तर इकडे सुशीला विचारायला लागते की कुठे गेले ते पैसे, आणि रडत म्हणायला लागते की एखादी तरी नोट राहिली की नाही ते बघून येते, आणि रडतच तिथून आतमध्ये निघून जाते आणि आत जाऊन खूप मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते की देवा, एक पण नोट नाही राहिली. आता इंदू हे सर्व बघत असते. आता तितक्यात तिथे राया येतो आणि करिश्माजवळ जात इंदूला म्हणतो की ताई, हे काय चाललंय, मला काही कळालं नाही. तेव्हा इंदू रायाजवळ येत त्याला म्हणते की खूप मोठी गोष्ट घडली आहे राया, एका व्यक्तीने ना मेहनतीने कमवलेल्या पैशांची आज राख झाली आहे. तेव्हा करिश्मा इंदूकडे बघायला लागते. आता इंदू रायाला म्हणायला लागते की आता याच्यातून बोध काय घ्यायचा राया, की आपण कधीच कुणासाठी खड्डा नाही खणायचा, नाहीतर काय होतं, आपणच त्याच्यात बदकन पडतो. तेव्हा करिश्मा खूपच रागाने इंदूकडे बघायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू घाईघाईत कुठेतरी निघालेली असते. तेव्हाच तिथे आपला आदू येतो आणि इंदूला आवाज द्यायला लागतो. तेव्हा इंदू सांगते की बँकेत चालली आहे, महिला बचत गटात
तिकिटाचे पैसे भरायला. तेव्हा आदू इंदूजवळ येत म्हणतो की वा, तुम्हाला काय पैशांची कमी आहे जमीनदार बाई. तेव्हा इंदू वैतागत आदूला म्हणते की आद्या, असं आगाऊ बोलायचं असेल ना तर मला नाही बोलायचं तुझ्याशी, असं म्हणून ती जायला लागते. तेव्हा आदू इंदूचा हात पकडत तिला म्हणतो की सॉरी, चुकलं. तेव्हा इंदू म्हणते की यू बेटर बी. तेव्हा तो आश्चर्याने इंदूला म्हणतो की बापरे, इंग्रजी. तेव्हा इंदू सांगते की डॉक्टर गोपाळची कृपा. तेव्हा आदू हसायला लागतो आणि इंदूला म्हणतो की ऐक ना, नवीन पिक्चर लागलाय, जायचं का. तेव्हा इंदू आदूला म्हणते की चिडक्या लोकांसोबत मी नाही पिक्चरला येत. तेव्हा आदू म्हणतो की असं का, ठीक आहे, आता काय तिकीट काढली होती, फाडून टाकतो. तेव्हा इंदू आदूकडे बघायला लागते आणि हसत म्हणते की नाटक. तेव्हा आदू म्हणतो की पिक्चर. तेव्हा दोघेही हसायला लागतात. आता इंदू म्हणते की बरं ठीक आहे, कितीचं शो आहे. तेव्हा आदू खुश होऊन म्हणतो की हां, म्हणजे येणार आहेस ना तू पिक्चरला, आणि सांगतो की संध्याकाळचा शो आहे. यावर इंदू म्हणते की बरं ठीक आहे, बघते विचार करून आणि येते मी, असं म्हणून ती जायला लागते. तेव्हा आदू इंदूला म्हणतो की लवकर ये आणि हळूच म्हणतो की वाट बघतोय, आणि तो लाजायला लागतो. आता इंदू जाता जाता पाठी वळून आदूकडे बघायला लागते आणि आदूला असं हसताना आणि लाजताना पाहून इंदू आश्चर्याने त्याला बघायला लागते आणि त्याला विचारते की काय रे, काय झालं आदू. तेव्हा आदू घाबरून सांगायला लागतो की नाही, काही नाही. तेव्हा इंदू थोडंसं हसते आणि तिथून निघून जाते. तेव्हा आदू खुश होऊन इंदूकडे बघत हसायला लागतो. आता इंदू बँकेत जातच असते तेव्हा तिचं अचानक लक्ष रायाकडे जातं. तर राया काही मुलांसोबत गप्पा मारत बसलेला असतो. आता रायाला असं बसलेलं बघून इंदू हळूच एका घराआडून रायाला बघायला लागते आणि मनातच म्हणते की चिल्ली पिल्ली जमा करून हा देवराया कसली प्लॅनिंग करतोय, आणि म्हणते की बघावं तर लागेलच. आता राया त्या मुलांना काहीतरी सांगतो आणि त्यांना तिथून कुठेतरी घेऊन जातो. आता रायाला असं गेलेलं बघून इंदू थोडीशी विचारात पडते आणि त्याच्या पाठीपाठी जायला लागते. तर राया इकडे सर्व मुलांना घेऊन कैऱ्या पाडण्यासाठी आलेला असतो. तेव्हा इंदू रायाकडे बघून हसायला लागते आणि म्हणते की केला हा अट्टहास कैऱ्यांसाठी. आता एक लहान मुलगी म्हणते की अरे, आपल्याला कोणालाच झाडावरती चढता येत नाहीये, आता आपण कशा कैऱ्या पाडणार. आता कोणालाच कैऱ्या पाडता येत नसतात तेव्हा ते सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता इंदू त्यांच्याकडे बघत म्हणते की कसली फुसकी पोरं आहात रे तुम्ही. तेव्हा सर्वजण इंदूकडे बघायला लागतात. तेव्हा इंदू त्यांना म्हणते की हातवारे करून फक्त प्लॅनिंग करा आणि इथे आल्यावर काय टाय फिस. तेव्हा राया सांगतो की आम्हाला जेवढं येत होतं तेवढं आम्ही केलं. तेव्हा इंदू म्हणते की मग काय झालं, वरून एक तरी कैरी खाली आली का. यावर राया इंदूला म्हणतो की तू असं बोलते जसं काही कैऱ्या पाडण्यामध्ये तू खूपच एक्सपर्ट आहेस. तेव्हा इंदू रायाला म्हणते की चॅलेंज करायचं नाही या विठ्ठूच्या वाडीत असं एकही झाड उरलं नाही ज्याच्या कैऱ्या आणि आंबे या इंदूने काढले नाहीत. तेव्हा राया हळूच त्याच्या मित्रांना सांगायला लागतो की इंदूताई ना फेकण्यात माझ्या बाबांच्या पुढे या. तेव्हा इंदू रागाने म्हणते की इंदू कधी फेकत नाही या, आणि म्हणते की खोटं वाटतं का तुम्हाला, बघाच आता. असं म्हणून इंदू झाडावर चढते आणि झाडावरील एक एक कैऱ्या काढून खाली फेकायला लागते. तेव्हा राया आणि सर्व मुले खूपच खुश होतात. आता यानंतर इंदू झाडावरून खाली उतरत असताना तिचा पाय घसरतो आणि तोल जाऊन ती जोरात खाली पडणारच असते. आता इंदू खाली पडणार म्हणून सर्व मुले डोळ्यावर हात ठेवून डोळे मिटून घेतात. आता त्यातली एक मुलगी हळूच डोळ्यावरील हात बाजूला काढून इंदूला बघायला लागते आणि खूप खुश होते आणि ती हळूच रायाजवळ जात त्याला खुणावूनच इंदूकडे बघायला सांगते. तर राया इंदूकडे बघायला लागतो तर गोपाळने इंदूला पकडलेलं असतं आणि तिला पडण्यापासून वाचवलेलं असतं. आता इंदू खूप खुश होऊन गोपाळकडे एकटक बघत असते. आता गोपाळ इंदूला खाली उतरवतो तेव्हा राया खुश होऊन गोपाळकडे बघत म्हणतो की गोपाळ मामा, आणि तो इंदूकडे बघत म्हणतो की इंदूताई, मला तर वाटलं की तुझा पाय मोडतो आणि लंगडी होते की काय तू. आता तेव्हा इंदू म्हणते की राया, देवराया नाव आहे रे तुझं, जरा तरी सकारात्मक विचार करायचा ना. आणि गोपाळकडे बघत म्हणते की आणि तुला माहिती आहे ना विठुराया त्यांच्या भक्तांसाठी कोणत्याही रूपात येतो म्हणून. तेव्हा राया म्हणतो की ठीक आहे, पण मला एक सांग की तू गोपाळ मामाच्या डोळ्यात एवढं काय बघत होतीस ग. तेव्हा इंदू थोडीशी लाजते आणि गोपाळ आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतो. आता इंदू रायाला म्हणते की विश्वाचा पसारा बघत होते, तुला काय करायचं आहे आगाऊ कुठचा. तेव्हा राया गोपाळला म्हणतो की आणि गोपाळ मामा, तू पण माहिती न असल्यासारखा आला सिंधुताईला झेलायला. तेव्हा गोपाळ सांगतो की देवराया, इथून फेरफटका मारत होतो, झाडावरून आंबे पडतात तर इकडे मुलगी पडत होती म्हणून कॅच केलं. तेव्हा सर्व मुलं हसायला लागतात तर इंदू खूपच लाजायला लागते. आता राया म्हणतो की बरं झालं तुझं, तू आलास, नाहीतर हिला ना तुझ्याकडेच आणावं लागलं असतं. आणि म्हणतो की गोपाळ मामा, तू एकदम पिक्चरच्या हिरोसारखा इंदुताईला वाचवायला आलास. आणि म्हणतो की तू हिरो आणि इंदुताई हिरोईन. आणि सर्व मुले ओरडायला लागतात की ही हिरो हिरोईन, हिरो हिरोईन.
होईन. तेव्हा इंदू सर्वांना शांत बसवत म्हणते की जा बरं तुम्ही इथून. आता इंदू गोपाळकडे बघत म्हणते की अरे यांच्या वयाचं होतो आपण तेव्हा कधी हे सगळं आपल्या डोक्यात यायचं पण नाही. तेव्हा राया म्हणतो की आता मोठे झालात ना, आता येते का. तेव्हा गोपाळ रायाला ओरडत म्हणतो की ए. तेव्हा इंदूसुद्धा म्हणते की राया तू जातो का देऊ फटके. तेव्हा राया घाबरून तिथून पळून जातो. आता सर्वजण गेल्यानंतर गोपाळ इंदूला म्हणतो की लयच आगाऊ झालाय ना हा. आता इंदू आणि गोपाळ काहीच बोलत नाहीत, ते दोघेही खूपच लाजायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इम्रान मंदिराबाहेर काही लोकांशी बोलत असतो आणि तो त्यांना काहीतरी काम सांगतो. तेव्हा ते लोक तिथून निघून जातात. आता इम्रानचं अचानक लक्ष आदूकडे जातं. तेव्हा तो खूप शॉक होऊन आदूकडे बघायला लागतो. तर आदू इकडे मोबाईलमध्ये बघून स्वतःचे केस नीट करत असतो आणि एकटाच हसत असतो. तेव्हा इम्रान आश्चर्याने आदूजवळ येत त्याला म्हणतो की काय हो आदू महाराज. तेव्हा आदू इम्रानकडे बघायला लागतो. आता इम्रान म्हणतो की एवढं नटून थटून सेंट मारून नक्की चाललंय कुठे. तेव्हा आदू खूपच लाजायला लागतो आणि इम्रानला म्हणतो की अरे ते मी जरा इंदूसोबत पिक्चरला चाललोय. तेव्हा इम्रान आश्चर्याने मोठ्याने म्हणतो की इंदूसोबत पिक्चरला जाणार आहे. तेव्हा आदू पटकन इम्रानच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो की हळू बोल, कोणीतरी ऐकेल ना. आता इम्रान आदूला हळूच म्हणतो की तू इंदूसोबत पिक्चरला जाणार आहेस म्हणजे तुमच्यात काहीतरी शिजतंय. तेव्हा आदू म्हणतो की शांत बस, कळलं ना आता, गावभर करत नको बसू सुगाच. तेव्हा इम्रान आदूला म्हणतो की एवढ्या इझिली आपण अजिबात ऐकत नसतो, त्यासाठी तुम्हाला मला काहीतरी भेट द्यावी लागेल. तेव्हा आदू हसायला लागतो आणि म्हणतो की एवढंच काय पाहिजे सांग. तेव्हा इम्रान म्हणतो की आपल्या गावाबाहेरील मिसळ. तेव्हा आदू हसायला लागतो आणि म्हणतो की दिली. आता इम्रान खुश होऊन आदूला म्हणायला लागतो की कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा आदूसुद्धा खुश होत म्हणायला लागतो की थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आता यानंतर आपण पाहतो की आदू इंदूची वाट पाहत असतो आणि तो तिला फोन लावत असतो आणि तो स्वतःशीच म्हणतो की इंदू अजून का नाही आली. आत्तापर्यंत तर तिने यायला पाहिजे होतं आणि फोन पण उचलत नाही आहे ती. आता देवराया आणि त्याचे सगळे मित्र तिथून पळत येत असतात. तेव्हा आदू त्यांच्याकडे बघायला लागतो. आता ते सर्वजण एकमेकांना विचारायला लागतात की तुला किती कैऱ्या भेटल्या. आता देवराया त्या सर्वांना बाई करून घरात पळायलाच लागतो. तेव्हा आदू देवरायाला थांबवत म्हणतो की देवराया. तेव्हा देवराया आदूला विचारतो की काय झालं अधोक्षज मामा. तेव्हा आदू सांगतो की कुठे होतास, नारायणी ताई शोधत होती तुला. यावर देवराया सांगतो की अरे ते आमराईत गेलेलो. आणि आदूला म्हणतो की खाणार का कैरी. तेव्हा आदू सांगतो की नाही मी नाही खात कैरी बिरी. तेव्हा राया म्हणतो की कसं आहेस रे तू नाकझाड्या, तुझी मैत्रीण बघ तिकडे झाडावर चढून कैऱ्या काढून दिल्या रफारफ. तेव्हा आदू आश्चर्याने विचारतो की काय इंदू तिकडे होती. तेव्हा राया सांगतो की हो ती अजूनही तिकडेच आहे तिच्या हिरोसोबत. तेव्हा आदू खूप शॉक होतो आणि रायाला म्हणतो की हिरो, काही काय बोलतोस रे. तेव्हा राया म्हणतो की काही काय बोलतोस म्हणजे जे खरं आहे तेच बोलतोय, असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे आदू खूपच टेन्शनमध्ये येतो आणि त्याला आठवतं की इंदू त्याला म्हणाली होती की बँकेत चालले बचत गटाचे पैसे भरायला आणि तो खूपच टेन्शनमध्ये येऊन विचार करायला लागतो. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.